नमस्कार बंधू आणि भगिनींनो, जय हिंद, जय सनातन. सध्या वातावरण असे आहे की प्रत्येक न्यूज चॅनलला बातम्या अशा आहेत की जिल्हा परिषदची शाळा आता बंद होणार किंवा ज्या ठिकाणी 0 ते 20 पटसंख्या अशा अवस्थेमध्ये जिल्हा परिषदची जी शाळा आहे ती बंद होणार. काही नांदेड जिल्ह्यातल्या न्यूजपेपरला बातम्या आहे, काही संभाजीनगरच्या न्यूजपेपरला बातम्या आहे, काही लातूरच्या न्यूजपेपरला बातमी आहे. प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या बातम्या आहेत. आणि तो निर्णय महाराष्ट्र शासनाच्या एकनाथ शिंदे सरकार यांचं मंत्रिमंडळ यांनी तो निर्णय घेतलेला आहे असा पेपरला आलेला आहे. मग RTE जे शासनाचं क्षेत्र आहे, शिक्षण विभाग, त्याच्या अंतर्गत सांगितलं जातं की 0 म्हणजे 1ली ते 10वी हे शिक्षण सक्तीचं आणि हक्काचं शिक्षण असायला पाहिजे असा उल्लेख केला जातो. मग हे शिक्षण आता समजा जालना शहर आहे, जालना शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर खेडे आहेत 4. त्या खेड्यामधून वाहनाची सुविधा नाही आहे. वाहनाची सुविधा नाही आहे, तर मग तिथला विद्यार्थी जालन्यामध्ये शिकण्यासाठी येईल कसा? आणि जालन्यामध्ये संस्थेच्या शाळा आहेत, तर मग या संस्थेच्या शाळेला शासन अनुदान देतं, तिथल्या शिक्षकांना सरकार चालवतं, जगवतं. मग हा 10 किलोमीटरवरून येणारा विद्यार्थी वर्ग कसा येईल? शासन त्यांना 600 रुपये महिना वगैरे असं काही देणार आहे. 600 रुपये 10 किलोमीटरवरून पुरतात का? किंवा मग महाराष्ट्र शासनाची जी बस आहे ती त्यांच्या वेळेवर येते का? मध्ये एखादा नाला आहे, ओढा आहे, नदी आहे, तिथून हे मुलं त्या बसपर्यंत पोहोचू शकतात का? पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे मुलं तिथपर्यंत येऊ शकतात का बसपर्यंत? बस समजा त्यांच्या 3 किलोमीटर अंतरावर जाते किंवा 5 किलोमीटर अंतरावर जाते, त्यांना घेऊन जालन्यासारख्या ठिकाणी येणार. पण हे 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटरमध्ये जर ओढा आणि नाला असेल तर बस त्यांना तिथपर्यंत घेऊन येऊ शकते का? आणि मधल्या पट्ट्यामध्ये 3 किलोमीटर 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये जर समजा त्या मुलांना वाहतूकच साधन नसेल, तर मग ही मुलं शिक्षणासाठी त्या जालनासारख्या शहरामध्ये येतील कसे? मग जवळपासच्या खेड्यामध्ये जी शाळा आहे, जिल्हा परिषदची असो, एखाद्या छोट्या मोठ्या संस्थेची असो, तर माझं एक म्हणणं आहे की 10 ते 20 किलोमीटर अंतरावर प्रायव्हेट संस्थेची शाळाच नसायला पाहिजे. ती तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी. या गल्लीबोळामध्ये झाल्यावर बरं झालं यांनी काय केलंय, शासनाने यांना एवढं डोक्यावर घेतलंय की 1ली ते 10वी ह्या सुद्धा तुकड्या त्या संस्थेवाल्याला दिल्या.
पूर्वी कसं होतं, 5वी किंवा 7वी पासूनचे वर्ग संस्थेवाल्याकडे होते. आता 1ली ते 10वी सुद्धा त्यांना देऊन टाकलेत. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, किमान 4 मुली 10वीच्या त्या खेड्यामधून तालुक्याच्या ठिकाणी किंवा जे 10वीपर्यंतची जिथं शाळा आहे तिथं त्या मुली यायच्या. त्यांच्याबरोबर 5वी 6वीच्या काही विद्यार्थी राहायचे. आता तशी परिस्थिती नाही राहिली. वाहनाची उपलब्धता आहे नाही आहे तो नंतरचा भाग. आणि ती 6-7 वर्षाची मुलगी शिक्षणासाठी 10 किलोमीटर यायची. तशा परिस्थितीमध्ये तिला 3 किलोमीटर जरी समजा त्या बससाठी यायचं आहे, 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये तिच्यावर जर अतिप्रसंग झाला, ती 3रीची असो, 7वीची असो किंवा 10वीची मुलगी असो, 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये तिच्यावर जर अतिप्रसंग झाला, तर त्याला जबाबदार कोण? शासन की तिचे आई-वडील? की ते शाळेवाले? म्हणजे नेमकं जबाबदार कोणाला धरायचं? तर माझं म्हणणं हे, पूर्वीची पद्धत जी होती, प्रत्येक संस्थेला 5वी ते 10वी आणि तिथून पुढचे वर्ग हे ठीक आहे. परंतु 1ली ते 5वी शिक्षण हे जिल्हा परिषदच्या शाळेमध्येच व्हायला पाहिजे. मग ते तांड्यावर असो, वाडीवर असो, पाड्यात असो, कुठेही असो. ते शिक्षण 1ली ते 5वी त्या विद्यार्थ्याचं, त्या विद्यार्थिनीचं शिक्षण हे त्यांच्या पाड्यामधल्या, वस्तीमधल्या जिल्हा परिषदच्या शाळेतच व्हायला पाहिजे. तुम्ही गल्लीबोळामध्ये ज्या संस्थेअंतर्गत शाळा आहेत, 1ली ते 10वी, किमान 1ली ते 5वी त्यांचा तो 5वी वर्ग काढून घ्या. ते जिल्हा परिषदला अटॅच करा आणि दिवाळीच्या या टप्प्यामध्ये 1ली ते 5वी हे जिल्हा परिषदला अटॅच झाले पाहिजे. जेणेकरून विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही, कुठल्या मुलीवर अत्याचार होणार नाही, याची दक्षता महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाच्या मंत्रिमंडळाने दादासाहेब भुसे हे जे शिक्षण मंत्री आहेत, यांनी परत एकदा या विषयावर अभ्यास करायला पाहिजे. जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याचं शिक्षण वाया जाता कामा नये. त्यांना हक्काचं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांना या ठिकाणी परिपूर्ण शिक्षण 1ली ते 5वी त्यांना जिल्हा परिषदच्या त्यांच्या वाडा, वस्ती, पाडा, तांडा जे काही असेल तिथं त्यांना ते 5वीपर्यंत शिक्षण हे मिळायलाच पाहिजे. 600 रुपयामध्ये कसं ते पुरणार आहे? अपडाऊन कसं होणार आहे? 10 किलोमीटरवरून कसं अपडाऊन करणार आहे? ठीक आहे, आता पावसाळा संपला, ठीक आहे, पावसाळ्यानंतरची परिस्थिती. परंतु जर विद्यार्थिनी असेल, मुलगी असेल, त्या मुलीची परिस्थिती काय राहणार आहे? तिला कोण सोडायला येणार, कोण घ्यायला जाणार, कोण तिची जबाबदारी घेणार? महाराष्ट्र शासन घेणार, शिक्षण विभाग घेणार. जिल्हा परिषदची शाळा जर तुम्ही बंद करताय, तर मग ज्या संस्थेमध्ये ती विद्यार्थिनी जाणार 1ली ते 10वी, त्या विद्यार्थिनीची जबाबदारी ती संस्था घेणार. तिचे आईवडील तर कामाधंद्याला जाणार, ते काही बिचारे तिच्याबरोबर राहू शकत नाही. मग ही जबाबदारी घ्यायची कोणी? प्रत्येक
दारापर्यंत गाडी जाणार आहे का महाराष्ट्र शासनाची शिक्षण विभागाची? जाऊ शकत नाही, कारण ते परवडणार नाही ना. हां, तसं जर झालं तर प्रत्येक दारापर्यंत गाडी जर गेली शिक्षण विभागाची, ते ठीक आहे. पण एखादं नाला आहे, नाल्याच्या पलीकडं 3 किलोमीटरवर वस्ती, तिथं कशी गाडी जाणार? पुलाची व्यवस्था नाही, मग त्या विद्यार्थ्यांनी कसं यायचं, कसं जायचं? त्याची व्यवस्था कोणी करायची? आणि जे जिल्हा परिषदचे शिक्षक अतिरिक्त होतील त्यांचा विषय जाऊ द्या हो. त्यांना समायोजित करण्यात येईल, काय करण्यात येईल ते त्यांचा तो नंतरचा जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा भाग झाला तो. पण महत्त्वाचा मुद्दा या विद्यार्थ्यांचा आहे की यांच्या शिक्षणाचं पुढं काय, त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? मग पूर्वीच्या इंग्रज सरकारच्या परिस्थितीसारखी परिस्थिती निर्माण होईल. त्यांनी गुरुकुल बंद केले आणि या आजच्या काळातल्या शाळा त्यांनी त्यावेळेस काढल्या. आणि गुरुकुल बंद झाल्यानंतर त्यावेळचे जे विद्यार्थी होते किंवा जे शिक्षक होते त्या काळातले, त्या दोघांवरही उपासमारीची वेळ आली. यांचे व्यवसाय धंदे वगैरे त्या काळातल्या सरकारने बंद केले होते यांच्या आईवडिलाचे. आणि हे बेकार झालेले आईवडील त्या मुलांना धड शिकवू शकले नाही आणि स्वतःचा उदरनिर्वाहही करू शकले नाही. आज तीच परिस्थिती पुन्हा परत व्हायच्या मार्गावर दिसत आहे. आणि मी सर्व पालक लोकाला जे खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्तीमध्ये राहतात त्यांच्या वतीने हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो की 600 रुपयामध्ये तुम्ही पूर्ण महिन्याचा अपडाऊनचा खर्च, 10 किलोमीटरच्या परिसरातला खर्च परिपूर्ण करू शकत नाहीत, ती वाहतूक करू शकत नाहीत, होऊ शकत नाही. आणि ज्या मुली आहेत त्या मुलीच्या संरक्षणाची जबाबदारी कोण घेईल, हा सर्वात मोठा मुद्दा या ठिकाणी आहे. हा विचार करून माननीय शिक्षण मंत्री असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, आणखी शिक्षण विभागातले काही अधिकारी असतील, त्या सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा आणि जिल्हा परिषदच्या शाळेचा काय तो निर्णय घ्यावा. परंतु माझ्या हिशोबाने हेच योग्य राहील की ज्या संस्थेअंतर्गत 1ली ते 5वी किंवा 1ली ते 7वी या ज्या शाळा आहेत, हे जे वर्ग आहेत ते वर्ग जिल्हा परिषदला वर्ग करण्यात यावेत, म्हणजे शिफ्ट करण्यात यावेत. आणि जिल्हा परिषदच्या शाळा सुरळीतपणे व्यवस्थितपणे चालू राहतील. कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, कुठल्याही विद्यार्थ्याच्या पालकाच्या अडीअडचणी निर्माण होणार नाहीत. बराचसा कामगार वर्ग ऊसतोडीला जातोय, त्यांच्या विद्यार्थ्यांची हालापेष्ट होणार नाहीत याची काळजी माननीय शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांनी घ्यावी. विचार करा, हे ऊसतोडीला गेलेले आईवडील या मुली आजी आजोबाजवळ चुलत्याजवळ शिक्षणासाठी गावात राहतात. 10 किलोमीटर 5 किलोमीटर यांना जाणं शक्य नाही. ज्या परिस्थितीमध्ये त्यांचे जिल्हा परिषदला शिक्षण चालू आहे त्याच पद्धतीने त्यांचे शिक्षण चालू राहावे असे मी वाडा, तांडा, पाडा या सर्व पालकाच्या वतीने शासनाला विनंती करतो. आणि भविष्यात या विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही किंवा
जर समजा महाराष्ट्र शासन गुरुकुल पद्धत सुरू करणार असेल तर अगोदर ती गुरुकुल पद्धत सुरू करण्यात यावी आणि नंतरच जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्यात याव्यात. किंवा मग ज्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्याच ठिकाणी त्या गुरुकुल पद्धतीची शिक्षण व्यवस्था चालू करण्यात यावी. जर तुम्ही गुरुकुल पद्धत चालू करणार असाल तर ही पर्यायी व्यवस्था आहे की परिपूर्ण गुरुकुल जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदची शाळा बंद करण्यात येऊ नये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.